शील हा एक आधार आहे. जसं या पृथ्वीला झाडांचा आधार आहे, ही पृथ्वी मानव जातीला आधार आहे. या पृथ्वीवर सर्व पशु पक्षी, मानव समाज आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा नमो तस्से भगवतो अरहतो त्यानंतर सम्यक संबुद्ध भगवंतांना त्रिवार पंचांग प्रणाम करते. त्या भगवंताच्या शुद्ध धम्माला, जो धम्म आपण काही घंटे जरी पालन केला तरी लगेच फळ देतो, आणि जर आयुष्यभर आपण पालन केलं, जीव ओतून श्रद्धेनं, प्रयत्नानं आणि अत्यंत जागरूकपूर्वक आपल्या मनातल्या सर्व प्रकारच्या जाणीवांना जागरूक करून, तर या जन्माचं आपल्याला फळ अत्यंत सुगतीचं मिळते. असा हा शील शुद्ध ज्ञानानं परिपूर्ण भरलेला धम्म, सम्यक समाधी शुद्ध ज्ञानानं परिपूर्ण भरलेला धम्म, आणि महान प्रज्ञा शुद्ध ज्ञानानं परिपूर्ण भरलेला धम्म. अशा शुद्ध धम्माला मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो. या शुद्ध धम्माचं धम्म आणि विनय पूजनीय भिक्खू संघाने तथागतांच्या काळापासून तर निरंतर विकसित बुद्ध धर्माच्या कालावधीपर्यंत या धम्मविनयाचं पालन अत्यंत संयमानं केलं, अत्यंत सहनशीलतेनं, अनुकंपेनं केलं, आणि आपल्या शीलाच्या तेजानं, आपल्या त्यागाच्या तेजानं, आपल्या महान प्रज्ञेच्या तेजानं सर्वांना तेजस्वी करून त्यांना जागवलं आणि दुःखमुक्तीचा संसार दुःख सागर हा पार करून घेतला.
अशा प्रकारचा महान पूजनीय निष्कलंक निष्पाप पवित्र पावन असा अरहंत भिक्खू संघ यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आज ज्यांच्यामुळं या भारतामध्ये नवी क्रांती सुरू झालेली आहे, ज्यांच्यामुळं नव्या युगाच्या वेगवेगळ्या अंगाला प्रेरणा मिळत चाललेली आहे, ज्यांच्यामुळं मानवतावाद, समतावाद, बंधुत्व, न्याय, स्वातंत्र्य, स्वाभिमान, माणुसकीचे हक्क आणि समग्र मानव जीवनाच्या विकासासाठी जे अधिकृत पाहिजे आणि आहे त्याचा प्रचंड विकास होत चाललेला आहे। आणि या विकासामध्ये ही टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आणि विज्ञान फार मोठं मदत करत आहे। आणि अशा या महान पवित्र पावन बुद्ध धम्माला ज्यांनी पुन्हा पुनर्जीवित केलं आणि नव्या मार्गाला मानवाला पाठवलं, प्रत्येक मानवाचं परिपूर्ण जीवन हे सफल होणारा बुद्ध धम्म इथे त्यांनी आणून दिला। या बुद्ध धम्माच्या रूपानं नवी संस्कृती आली, नवी कला आली, नव दर्शन साहित्य आले, नवीन अनुभूती आली, नवीन विपස්සनेचा सर्वांग विकास करणारा आणि सर्वांग मन पवित्र करणारा व निर्विकार करणारा असा महान जीवन जगण्याचा एक अत्यंत सोपा आणि कलेचा मार्ग मिळाला। याशिवाय जे प्रज्ञेचे स्थितीज आहे ते 22 प्रकारच्या प्रज्ञेचा अभ्यास करायला या देशामध्ये पुन्हा एकदा जाणकार, विद्वान, बुद्धिवादी आणि महान अभ्यासक अशा सर्वांना प्रेरणा मिळत आहे। विशेषतः पाली वाङ्मयाचा अभ्यास करून नव्या नव्या बुद्ध वचनाला आणि नव्या नव्या बुद्धाच्या ज्ञानावर नवीन संशोधन करण्याची एक अत्यंत चांगली संधी आपल्याला या देशामध्ये प्राप्त झालेली आहे। आपण सर्वजण अशा महान बोधिसत्वांनी जे भारतामध्ये पुन्हा एकदा बुद्ध धर्माची क्रांती निर्माण करून जे सामाजिक आणि आर्थिक समतेचा विचार त्यांनी दिला व संपूर्ण मानवाला केवळ धम्म हाच फार महत्वाचा मार्ग आहे असं त्यांनी सांगितलं। म्हणून धम्म मार्गाला जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने हा धम्म जाणून घेतला पाहिजे, हा धम्म समजून घेतला पाहिजे आणि हा धम्म आपण जीवनभर पर्यंत आपल्या आयुष्यामध्ये याचं मनापासून श्रद्धेनं व अत्यंत तळमळीनं आणि तर्कानं व अनुमान प्रमाण अशा बुद्धिवादातून आपण लॉजिक मनात ठेवून व प्रखर बुद्धीवर आपण तपासून या धम्माचं पालन करावं। असा धम्म या देशात पुन्हा एकदा ज्याने आणून दिला असे उच्च ज्ञानाचे महापुरुष व सर्वात बुद्ध धर्माचे गाढे प्रकांड पंडित व संपूर्ण विश्वावर ज्यांचं प्रभुत्व होतं असे सारे विषय ज्ञात असलेले परम पूजनीय भारतीय घटनेचे शिल्पकार आणि त्यानंतर सर्वांना सुखी, समाधानी आणि शांतीचा मार्ग दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमध्ये समर्पित राहू। आज ऑनलाईन बौद्ध धम्म परिषदेचा आपल्या बुद्धिस्ट टीचिंग या चॅनल वरून सर्वांना संदेश देण्यात येत आहे। मानवाला सदैव धम्माची गरज आहे।
धम्माशिवाय कोणताही मानव जगू शकत नाही आणि धम्माशिवाय कोणत्याही माणसाला आपला मानव जन्म हा या संसार महान दुःख सागरातून पार करून सुखामध्ये नेता येणार नाही. एवढं मानवी जीवनात या धर्माचं महत्व आहे. कारण समग्र मानव समाज हा आज एखाद्या प्रचंड नदीच्या लोंढ्याप्रमाणे महासागर संसार सागरामध्ये वाहत चाललेला आहे आणि त्यामुळं त्यांना कुठे होश येत नाही. लवकर जो मनुष्य वाहतो त्याला होश कसा येणार? कारण ते जो बेहोश असतो तेव्हा ज्या विषयामध्ये तो वाहत चालला तो विषय वासनेमध्ये आणि कामछंदामध्ये आणि रूप छंदामध्ये, रूप आसक्तीमध्ये, शब्द आसक्तीमध्ये, गंध आसक्तीमध्ये, रस आसक्तीमध्ये, स्पर्श आसक्तीमध्ये आणि मनोविषय वासना आसक्तीमध्ये तो परिपूर्ण माणसाला डुबून टाकतो. त्यामुळं त्या व्यक्तीचं चित्त ही जागरूक राहू शकत नाही आणि जेव्हा ते चित्त विकार त्याला पूर्णपणे काबीज करतात, क्रोधाचा विकार, मोहाचा विकार, लोभाचा विकार, तृष्णेचा विकार, आसक्तीचा विकार आणि मायेचा विकार व अहंपणाचा विकार व वेगवेगळ्या प्रकारचे असे अनेक विकार त्याला मात्र पूर्ण आपल्या स्वतःच्या मध्ये दाबून टाकतात, त्याला गडप करतात. त्यामुळं या जगामध्ये किंवा या मानव जन्मामध्ये आपण जीवन कसं चांगलं जगावं हे त्याला होश येत नाही आणि म्हणून या जन्मामध्ये त्याला चांगला होश येण्यासाठी भगवान बुद्धांनी काही मार्ग सांगलेले आहेत की जी जागवली पाहिजे. जे मनामध्ये ते मार्ग खऱ्या अर्थानं जागले पाहिजे. सर्वात श्रद्धा ओघांवतरती बुद्धानं म्हटलं की जे श्रद्धा बल आहे हे माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ओघामधून म्हणजे पुरामधून हे पूर्ण माणसाला हे तरुण जाण्यासाठी काबिल आहे, महत्वाचं आहे. श्रद्धा हे फार मोठं प्रचंड बल आहे. त्यामुळे प्रत्येक मानवाची श्रद्धा ती डोळसपणे असली पाहिजे. ती कुणावर आपण ठेवता कामा नये, झाडावर सुद्धा ठेवता कामा नये. बाहेरच्या कोणत्याही दृश्यावर श्रद्धा ठेवून कोणत्याच मानवाचा हे या जन्माचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून व्यक्तीची श्रद्धा ही केवळ आणि केवळ बुद्धावरच असली पाहिजे. बुद्ध शिवाय मानवाची श्रद्धा ही त्याला सुगती देऊ शकत नाही. बुद्धावर असलेली श्रद्धा मनुष्याला या जन्माचं परिपूर्ण फळ या जन्मात मिळू शकते. म्हणून बुद्धावरली श्रद्धा ही आपण सदा सर्व काळ जागवली पाहिजे आणि अत्यंत डोळस श्रद्धा ठेवली पाहिजे, अत्यंत अचूक श्रद्धा ठेवली पाहिजे, जेणेकरून ती श्रद्धा प्रत्येक व्यक्तीने मी जे श्रद्धा ठेवतो याचं मला नेमकं फळ कसं प्राप्त होते हे आपण जाणलं पाहिजे. कारण बुद्ध हे सर्वांनाच मिळत नाही. ज्यांच्या पारमिता चांगल्या पकत आहेत, ज्यांच्या पारमिता चांगल्या पकत चाललेली आहेत आणि ज्यांनी पारमिता परिपूर्ण करण्यासाठी आणि परिपक्व करण्यासाठी कुशल कर्माची महत्वाकांक्षा जागवलेली आहे, अशाच व्यक्तीला बुद्धाचं दर्शन होते. अन्यथा कोणत्या व्यक्तीला बुद्धाचं दर्शन होणं, बुद्धाची अनुभूती होणं, बुद्धाच्या अनुभूतीमध्ये फळ प्राप्त होणं, बुद्धानं स्मृती करायला मिळणं हे कोण्या व्यक्तीला मिळणार नाही. आणि म्हणूनच आपण सर्वजण कोणती पारमिता या जन्मामध्ये पूर्ण करण्याची संकल्पना करता, पूर्ण करण्याची जिद्द करता, पूर्ण करण्याची महत्वाकांक्षा तुम्ही जागवता.
त्याच्यावर तुम्हाला या जन्माचं फळ मिळेल, अन्यथा मिळणार नाही. यासाठी 10 पारमिता हा जीवन मार्ग सांगितला आहे. हे भगवंतांनी सांगितलं की ज्याला जीवन मार्ग म्हणतात तो 10 पारमितेचाच आहे, दुसरा मार्गच नाही. हे दुसरा मार्ग अमार्ग आहे. ज्याला तुम्ही गेलात तर तिथे शेवट सुखाचा होणार नाही, शांतीचा होणार नाही, आणि कोणती सुगती अमार्गामध्ये मिळणार नाही. जिथे मार्गच नाही तिथे सुगती काय मिळणार आहे? आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी पारमिता ही काय आहे असं समजून घेतलं पाहिजे. परिपूर्णत्वाला जाणारा सद्गुणी मार्ग म्हणजे पारमिता आहे. आणि हा पारमिता मार्ग तोच व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सफल करतो की जो श्रद्धावंत आहे, ज्याची श्रद्धा बुद्ध, धम्म आणि संघावर आहे, आणि याशिवाय तो दुसरीकडे श्रद्धा ठेवत नाही. अशा प्रकारचं त्याचं बुद्धी प्रामाण्य मत आहे. म्हणून आपण सर्वजण बुद्धावर श्रद्धा ठेवून, कारण कोणत्याही मानवाला बुद्ध बनण्यासाठी त्याला 10 पारमिता पूर्ण करावंच लागतात, 10 पारमिता पूर्ण करावंच लागतात, आणि परमार्थ 10 पारमिता पूर्ण करावंच लागतात. अशा 30 पारमिता पूर्ण केल्याशिवाय कोणताही एक मानव बोधिसत्व बनून आणि त्याची चर्या पूर्ण करून, त्याचा अंग परिपूर्ण करून तो बुद्धत्वाला म्हणजे बुद्ध पदाला जाऊ शकत नाही. परिपूर्ण मानव बनणं म्हणजे परिपूर्ण उच्च ज्ञानामध्ये जाणं हे पारमिताशिवाय कुणालाही शक्य नाही. आणि म्हणून तुम्ही केवळ भौतिक सुखाला जर तुम्ही सुख मानत असाल, हे घोर अज्ञान आहे. हे भौतिक जग आज आहे, उद्या नाही. ते क्षणिक जग आहे. बाह्य मिळणारे सुख म्हणजे इंद्रियाच्या बाहेरचे मिळणारे सुख हे चिरंतन सुख असू शकत नसते, कारण ते बाहेरचं सुख आहे. ते बाहेरून आपल्या इंद्रियाला पूर्ण थोडा विरंगुळा देते, थोडं क्षणिक तात्पुरतं सुख देते. तात्पुरत्या सुखाला तुम्ही परिपूर्ण सुख म्हणणार का? तात्पुरत्या क्षणिक सुखाला तुम्ही हे या जन्माचं खरं सुख मानणार का? आणि म्हणून भगवंतानी आपल्या जीवनामध्ये 30 पारमिता पूर्ण केल्या, आणि त्या पूर्ण करून ते सम्यक संबुद्ध झाले. हे त्यांच्याकडून झालेल्या पारमितेचं त्यांना फळ आहे. त्यांच्या अंगावर 32 महापुरुषाचे लक्षण आले. त्यांच्या अंगावर 28 प्रकारचे पूर्णपणे इतर उपव्यंजन आले, उपलक्षण आले. म्हणजे कोणताही माणूस जो 10 पारमिता पूर्ण करतो तो त्याचं वायाला जात नाही, त्याचं व्यर्थ जीवन जात नाही, त्याला परिपूर्ण लाभ मिळतो. आणि स्वतःला लाभ मिळणं, कोटी कोटी लोकांचं जीवन तो पारमिता पूर्ण करता करता सर्वांच्या उत्कर्षाला, सर्वांच्या उद्धाराला तो कामी पडतो. आज भारतामध्ये बोधिसत्व म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आहे. जागतिक लेवलवर बुद्धिस्ट स्कॉलरनी आणि बौद्ध विद्वानांनी, संशोधकांनी त्यांच्या या 10 पारमितेचं पालन केल्याचा पूर्ण अनुसंधान करून त्यांना या देशामध्ये बोधिसत्व म्हणून घोषित केलेले आहे. नोव्हेंबर महिन्यात 1956 साली त्यांचा बोधिसत्व म्हणून काठमांडू जागतिक बौद्ध धम्म परिषदेमध्ये त्यांचा सन्मान केला, त्यांचा आदर केला, आणि त्यांना मान चिन्ह देण्यात आले. आणि तसं जर तुम्ही बाबासाहेबांचं जीवन आणि कार्य सूक्ष्म वाचलं आणि अत्यंत सूक्ष्म वाचलं तर त्यांच्या वयाच्या 16 वर्षापासून तर त्यांच्या वयाच्या शेवटच्या
श्वासापर्यंत त्यांनी प्रत्येक पारमितीचं कर्म हे साहसानं आणि अत्यंत जबाबदारीनं पूर्ण केलेलं दिसते. वैयक्तिक जीवनाचं हे त्यांचं सर्वात मोठं वर्चस्व हे व्यक्ती चरित्र म्हणून आणि व्यक्तिमत्वाचा अत्यंत उच्च विकास म्हणून, केवळ मानव म्हणून फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनाला अत्यंत पवित्र रूपामध्ये वाढवलेलं आहे. म्हणून सामान्य माणसानं याच्याकडे जरा दूरदृष्टीनं पाहिलं पाहिजे की बाबासाहेब आपल्याला प्रेरित करत आहे. ते असं प्रेरित करत आहे की तुम्ही देत राहा, तुम्ही वाटत राहा, म्हणजे दान करत जा. तुमच्याकडे देण्यासारखं काय आहे? धन आहे तर तुम्ही धन देत राहा. कुणाला देऊ नका. भिक्खू संघाला द्या, बुद्ध विहाराला द्या. नाहीतर जास्त असेल धन तर 2 कोटीचं 1 कोटीचं तुम्ही बुद्ध विहार सर्वांच्या उद्धारासाठी बांधून दान करा. भिक्खू संघाला चिवर दान द्या. भिक्खू संघाला तुम्ही भोजन नेहमी देत राहा. महिन्यातून 2 वेळ, 3 वेळ, 4 वेळ भिक्खू संघाला नाश्ता दान देत राहा. भिक्खू संघाला तुम्ही धम्मकुटी बांधून 1, 2, 3 ध्यान करायला दान देत राहा. आणि अशा प्रकारे हे दान तुम्ही जेवढं जास्त देत राहाल आणि तेवढं जास्त तुम्हाला फळ मिळेल. मी कालच 1000 रुपये दिले, मग आजही देऊ का असं म्हणून दानाची तुम्ही अवहेलना करू नका. पुन्हा 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 दान देत राहा. त्याच्यावर तुम्ही मूल्यांकन करू नका, त्याच्यावर तुम्ही त्याचं मोजमापन करू नका. कारण दान हे पारमित आहे. आणि तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही देण्यामध्ये कंजूसी का करता? तुम्ही स्वार्थ का करता? तुम्ही स्वार्थाच्या विरोधामध्ये राहा, म्हणजे तुम्ही त्यागी बना. हे दानाचं विस्तारित स्वरूप आहे. दानाचं दुसरं नाव आहे म्हणजे त्यागी बनाव. आणि त्याग हा मानवाचा महान पवित्र अलंकार आहे. हा अलंकार तुम्ही आपल्या स्वतःवर चढून घ्या ना. तुम्हाला कोण देणार नाही आणि कोणी देत नाही. आपण होऊन जोपर्यंत तुम्ही झिजत नाही, राबत नाही, झटत नाही, तोपर्यंत तुम्हाला एवढं पवित्र पद मिळू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही आपलं जीवन हे अति उच्च आणि प्रभावी व सर्वांग लोकांना प्रेरित करणार, तेच देणार, तेजस्वी करणार जर खऱ्या अर्थाने या जन्मात ठेवायचं तर परिपूर्ण दान पारमिता पूर्ण करायला आपण पुढचं पाऊल टाकावं, पुढचं मन टाकावं, पुढच्या मनानं कुशल कर्म करावे. आणि एवढं कुशल कर्म करावे की जग तुमचे कुशल कर्म पाहत राहील. जगानं तुमचे कुशल कर्म पाहतच आणि तुमची निवड करतच आणि तुम्हाला शुभेच्छा देत तुमची मंगल कामना ही वाढवली पाहिजे. आणि म्हणून बुद्ध काळातील उदाहरणामध्ये असं एक वर्णन आहे की पसेंजित राजा हा कधी कधी 500 भिक्खूला दान देत होता. तर राजा आणि फक्त 500 भिक्खूला दान देतो, तर बाकीचे जे उपासक असायचे त्या महानगरातले, जे 10 कोटीचं महानगर श्रावस्ती होतं, तर तिथे सामान्य लोक हे श्रद्धा वाढून 1000 भिक्खूला दान देत होते. मग राजाला जेव्हा कळत होतं की सामान्य जनतेने 1000 भिक्खूला दान दिलं, तर राजाला वाटायचं मी राजा असून फक्त 500 भिक्खूला दान दिलं. तर म्हणून तो राजा पुन्हा 2000 भिक्खूला दान द्यायचा. आणि जेव्हा 2000 भिक्खूला दान दिल्यात त्यांनी आपलं कर्म केलं, याचा सुगंध पसरायचा श्रावस्तीच्या 10 दिशामध्ये. तर संपूर्ण जनता ही असं ठरवायची की राजाने काय दान दिलं, 2000 भिक्खू, आपण 5000 भिक्खूला दान देऊ. म्हणून
हत्तीवर भिक्खूला बसवायचे आणि भिक्खूची मिरवणूक काढायची आणि लवा जमा सहित वाजत गाजत पूर्ण श्रावस्ती महानगरातून मोठ्या प्रमाणात भिक्खूला दान देत होते. 5,000 कधी 10,000. आणि अशा प्रकारे राजा आणि जनता यांच्यामध्ये दान देण्याची ही पूर्ण स्पर्धा आणि चढाओढ ही अशा कुशल कर्मामध्ये केल्या जात होती. असं वर्णन पालीमध्ये आलेलं आहे. म्हणून आपण पुन्हा 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 ज्या गावात राहता, ज्या मंडळात राहता, ज्या वस्तीमध्ये राहता, ज्या नगरामध्ये राहता, तिथे आपण सर्वांना जमा करून हे एका महिन्याचा आपला इतिहास आपण रचला पाहिजे. इतिहास हा बनावं लागतं. हे आपोआप मिळत नाही. इतिहास आपल्या कर्माने बनतो, कर्माने तो तयार होत असतो. आणि म्हणून आपण मोठ्या प्रमाणात भिक्खू संघाला बोलावून धम्मदेशना ठेवून भोजन दान त्यांना दान देऊन, चिवर दान त्यांना दान देऊन, अष्टपरिष्कार त्यांना दान देऊन असे कर्माचे तुम्ही फळ घेण्यासाठी नवा इतिहास तुम्ही स्वतः घडवा. तेव्हा तुम्हाला नव्या इतिहासाचे पूर्ण आनंदाचे क्षण आणि आनंदाचे प्रसंग तुमच्या चित्तावर हे नेहमी रुजल्या जातील आणि ते कायमचे पडतील. आणि यामुळं तुमचा इतिहास, बुद्ध धर्माचा नवा इतिहास तयार करणारे लोक तुम्हाला बघायला येतील. तुमच्या कामाला अवलोकन करतील की या लोकांनी आता बाबासाहेबांच्या क्रांतीनंतर 38 वर्षानंतर नव्या कामाला सुरुवात केलेली आहे. यासाठी आपण आतापासून मुलांना मुलींना हे पालीमधले सारे वचन शिकवत राहिले पाहिजे. आणि त्यांना सुद्धा 1 रुपया दररोज दान पेटीमध्ये टाकत राहा बेटा, म्हणून असं बळ लावलं पाहिजे. व बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना पाठांतर करून, बुद्ध पूजा पाठांतर करून आणि धम्मपदाच्या गाथा पाठांतर करून पूर्ण आपली पिढी अत्यंत सुसंस्कृत बनवण्यावर आजच्या काळामध्ये प्रत्येक सज्जन आणि बुद्धिमान व शिलवान आणि धम्मवान उपासिकेनं उपासकानं आपल्या एरियामध्ये, आपल्या संपूर्ण या लोकल मध्ये या कामाला नव्या इतिहासाचं ऐतिहासिक पान म्हणून आपण सुरुवात करायला पाहिजे. दानपारमिता ही अत्यंत महान आहे. ज्याने दान दिलं त्याचं दान कधीच वायाला जात नाही. जो दान देत आलेला तो कधीच वायाला गेलं असं आपल्याला दिसत नाही. कारण ते शुद्ध श्रद्धेचं दान असते आणि शुद्ध श्रद्धेचं दान हे वायाला जाऊ शकत नाही. त्याचं फळ मिळते म्हणजे परिपूर्ण त्याच्या बाजूने त्याला प्राप्त होते. कधी कधी आपलं कुशल कर्म आपल्याला मात्र साथ देते. म्हणून कुशल कर्माला कोटी कोटी कुशल कर्म आयुष्यामध्ये आपण करण्यावर जोर दिला पाहिजे. की माझ्याकडून आता जीवनामध्ये दुसरं काही करण्यासारखं नाही, फक्त दान कर्म करण्यासारखं आहे. आणि ते दान म्हणजे मोठं विहाराचं दान. जे आपल्याला भिक्खू संघ किंवा भिक्खू संघाची वेगवेगळी टीम आवडते त्याला मात्र असं आपण दान देण्याची आवश्यकता आहे. एवढं मोठं ऐतिहासिक औरंगाबाद शहर आहे, परंतु इथं एक बुद्धविहार नाही की जे 1 कोटीचं आहे किंवा 2 कोटीचं आहे. एवढी कोटी जनता आहे, एवढे कोटीने लोक आहेत आपल्या शहरामध्ये, परंतु त्याची कोणतीच मालमत्ता आपण जमा करून बुद्धाच्या विहारासाठी लावत नाही आणि आपण झिजत नाही,
राबत नाही, झटत नाही, झिजून राबून आपला सारा वेळ बुद्धाच्या विहारासाठी आपण सध्या लावलेला नाही. ही एक सत्य आहे आणि म्हणून आपण सर्वजण हे काम करण्याची नितांत गरज आहे. या कामाशिवाय आणखी दुसरं कोणतं तरी मोठं काम आहे का? कोणतंच नाही. म्हणून हा एक मार्ग दान पारमितीच्या रूपानं आपण करण्यासाठी अहोरात्र कष्ट घ्यावं, झटावं, झिजावं, पायपिटी करावं, नगरात जावं, गावात जावं, कॉलनी मध्ये जावं. तुम्हाला लोक प्रतिसाद देतील आणि तुम्ही दिलेल्या दानाचे आकडे हे हिशोब तपासणीसाठी नेहमी लोकांना देत राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला आणखी रिस्पॉन्स मिळत राहील, तुम्हाला प्रतिसाद मिळत राहील. ही बाब ऑनलाईन बौद्ध धम्म परिषद या आषाढ पौर्णिमेच्या महिन्यामध्ये आपल्याला देतात. या दान पारमिती सोबत दुसरी पारमिता आहे, तिला आपण शील पारमिता म्हणतो. दान पारमितेला जोडून शील पारमिता आहे. बराच अंश हा दानामध्येच मोडतो. एक सांगायचं तुम्हाला तर एकदा बोधिसत्व पांढरा शुभ्र हत्ती म्हणून हत्तीच्या जन्माला आले आणि ते एका आंब्याच्या झाडाखाली दुपारच्या वेळेस विश्रांती करू लागले. उन्हाळा कडक असल्यामुळं आणि खूप तापत असल्यामुळं ऊन जास्त होतं आणि सर्वात जास्त गार आणि खूप गार सावली ही आंब्याची असते. आणि बोधिसत्व हा हत्तीच्या रूपामध्ये आराम करत असतो. तर वानर हे बावळट आणि विक्षिप्त, तर ते त्या हत्तीच्या अंगावर एवढा शुभ्र रंग असताना ते शी करत असत. सारी घाण त्यांच्या अंगावर टाकत असत. हत्तीने जर मनात आणलं असतं एका वानराला फांद्या मोडत त्याने आपल्या पायाखाली दाबून त्यांची चपटी केली असती, सर्वांना सहज मारलं असत. परंतु हे क्रूर काम त्यांना करायचं नव्हतं, कारण ते बोधिसत्वाच्या जन्माला आले होते आणि ते बोधिसत्वाचं पालन करत होते. त्यांच्यामध्ये अमर्याद सहनशीलता होती, अमर्याद अनुकंपा होती, अमर्याद क्षमाशीलता होती. हे गुण किती मोठे आहे. अमर्याद क्षमाशील होणं, अमर्याद अनुकंपावान होणं, अमर्याद पूर्ण क्षमाशील बनून, अनुकंपावान बनून आणि सहनशील बनून जगणं हे कुणाला आतापर्यंत कळालं का? बोधिसत्व हा असाच वागतो आणि याला शांती पारमिता म्हणतात. या बुद्ध धर्म की क्या पहचान? मानव एक समान. तर इथे असे मानव जन्माला आले पाहिजे की जे बोधिसत्व रूपामध्ये समाजात दिसले पाहिजे, गावात दिसले पाहिजे, रस्त्यावर दिसले पाहिजे. शेवटी संध्याकाळ झाल्यानंतर बोधिसत्व हे पाण्यामध्ये जात आणि पूर्ण अंगावर सोनेत पाणी घेऊन स्वच्छ करत निर्मळ बनत आणि पुन्हा येऊन ते संध्याकाळी आपली विश्रांती घेत. आपण सर्वजण बोधिसत्व बनायला आपली तयारी आहे का? आपली बोधिसत्व बनायला किमान एक किंवा दोन तरी आपण पारमिता पूर्ण करण्याचं मनामध्ये साहस निर्माण करून, श्रद्धा निर्माण करून या इथपर्यंत तर गेलं पाहिजे ना. किमान एक तरी पारमिता माझ्याकडून मी पूर्ण करेल असा तरी आपण लोक प्रवाहामध्ये विचार मांडला पाहिजे आणि ती पारमिता पूर्ण केली पाहिजे.
कमीत कमी शील पारमिता किंवा कमीत कमी दान पारमिता। आतापर्यंत आपण पाहतो की बोधिसत्वानं कुणाला काय नाही दिलं, जे पाहिजे ते त्या व्यक्तीनं, त्या बोधिसत्वानं सर्वाला सुखी होण्यासाठी, सर्वांना समृद्ध होण्यासाठी, सर्वांचं मंगल होण्यासाठी, सर्वांचा सार्वजनिक विकास आणि सार्वजनिक त्यांचा आनंद हे व्यापक वाढण्यासाठी खूप काम केलं बघा। आणि म्हणून आपण पाहतो की बोधिसत्व हा होणं जग उद्धाराच्या दृष्टीने, जग कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे। तर यानंतर आपण दुसरी पारमिता पाहूया, ते म्हणजे शील पारमिता। शील पारमिता हे अत्यंत महत्वाची पारमिता आहे। कोणत्याही समाजाला हे आपला पाया नैतिकतेवर निर्माण करून ठेवला पाहिजे। ज्या समाजाला पवित्र आणि पवित्र नैतिकता नाही, त्याला काय समाज म्हणावं? त्याला रानटी जंगली लोक म्हणायला पाहिजे। आणि म्हणून प्रत्येक समाजाला जसं नैतिकतेचा पाया ही त्याचं वजन वाढवते, त्याचा धाक वाढवते, त्याची कीर्ती वाढवते आणि त्याचा प्रभाव सर्वत्र पसरवते। कारण शीलाचा सुगंध हा वादळ वाऱ्याच्या विरुद्ध जातो। कोणताही वारा त्याला रोखू शकत नाही। त्या वाऱ्याच्या विरुद्ध जाणारा एकमेव सुगंध म्हणजे शील सुगंध आहे। म्हणून सारे सुगंध त्यांच्या पुढे एकदम फिकी आहे। गुलाबाचा सुगंध, चमेलीच्या फुलाचा सुगंध, मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध, केवड्याच्या फुलाचा सुगंध, कनेरीच्या फुलाचा सुगंध, रातराणी फुलाचा सुगंध, सारे सुगंध या शीलाच्या सुगंधापुढे काहीच नाही। आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला शील सुगंध हा एवढा पसरवत गेलं पाहिजे, प्रत्येक शीलाचं पालन करून। आणि म्हणून त्या शीलाच्या पालनाला आपण जाणीवपूर्वक शिकलं पाहिजे की शील पालन किती महत्वाचं आहे। शील हा एक आधार आहे। जसं या पृथ्वीला झाडांचा आधार आहे, ही पृथ्वी मानव जातीला आधार आहे। या पृथ्वीवर सर्व पशु पक्षी, मानव समाज आणि संपूर्ण जंगल आणि सर्व उद्यान हे पृथ्वीचा आधार आहे। आणि या आधाराच्या द्वारे सुंदर सुंदर बगीचे आहेत, सुंदर सुंदर जंगल आहे, सुंदर सुंदर अशा प्रकारे वेगवेगळे अशा कॉलन्या आहेत, मानव समाज आहे। अनेक पद्धतीने या पृथ्वीचा आधार घेऊन ते उभे राहिलेले आहेत। पिढ्यानपिढ्या कित्येक 100 पिढ्या कित्येक झाल्या, ते अजून आणखी उभेच आहेत। तसंच मानवाचं आधार आणि खरा आधार आहे हे शील। शीलाशिवाय आपला खरा आधार कोणताच नाही। हे समजून आपण पुन्हा पुन्हा शीलाची पवित्रता, शीलाची परिशुद्धता, शीलाची परिपक्वता आणि शीलाची विशुद्धी आपण निष्कलंक, निष्पाप आणि निर्मळ, त्याला डाग लागू नये एवढी शीलाची आपण परिपक्वता, परिपूर्णता आणि त्याच्यावर प्रभुत्व आपल्या स्वतःद्वारे व ते शील माझं परिशुद्ध आहे आणि विशुद्ध झालं इथपर्यंत आपली जाणीव वाढत 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 गेली। शील पालनामध्ये वेगवेगळे गुण येतात की जे गुण मानवाने वाढवले पाहिजे। जसं की शील पालनामध्ये ही मैत्री गुण येतो। हे मैत्री गुण मानवाचा एकमेव असा, जसं धन असतं तसा हा एक धन आहे। चांगली मैत्री, निर्मळ मैत्री, निर्विकार चित्ताची मैत्री आणि सर्व विकार मुक्त झालेली मैत्री, लोभ नाही, स्वार्थ नाही, वासना नाही, काम भोग नाही, अशी मैत्री आपण जागवणं म्हणजे खूप महत्वाची मैत्री आहे।
आणि या मैत्रीचे फळ किती अनंत आहे. आणि म्हणून मैत्री बलामुळे प्रत्येक प्राणी आपल्या जवळ येतो आणि प्राण्यापर्यंत जेव्हा आपले तरंग जातात तर त्या तरंगाचा एवढा प्रभाव पडतो की त्यामुळे ते प्राणी किती जरी आपले विरोधक असले किंवा आपल्यावर हल्ला करणारे असले तरी ते कमजोर त्यांची जी अवस्था आहे ती अशी क्षीण होत राहते. आणि म्हणून मैत्री क्रमानं आपण अशी विस्तार केली पाहिजे आणि ते 10 दिशापर्यंत हे सर्वांपर्यंत नेली पाहिजे. मैत्रीच्या बळावर मनाला मन जोडता येतं, घराला घर जोडता येतं, मैत्रीच्या बळावर देशाला देश जोडता येतो, समाजाला समाज जोडता येतो, संघटनेला संघटना जोडता येते आणि नेत्याला नेता जोडता येतो. जर खरी मैत्री तुम्ही पवित्र पावन भावनेनं केली आणि त्या भावनेनं जगला तर तुम्ही ती मैत्री करू शकता असा विश्वास आहे मैत्रीच्या ज्ञानामध्ये. आणि म्हणून मैत्री हे अखंड मानवाला सुख देणार, आनंद देणार आणि त्यानंतर निर्भयपणा देणार महान असं आचरण आहे, ते कर्म आहे. ज्यांनी मैत्री केली त्याला अनेक गोष्टी माहित होतात. तुम्ही झोपताना 2 मिनिट 3 मिनिट कधी मैत्री करता का? जर नसेल करत असाल तर तुम्ही जरूर दररोज तुम्ही 2 मिनिट 3 मिनिट 4 मिनिट मैत्री भावना करून तुम्ही विश्रांती घेतली पाहिजे. हे बुद्धाचं सर्वांना आपलं जीवन सुखी करण्यासाठी असलेलं एकमेव असं मार्गदर्शन आहे, वचन आहे. आणि यामुळे तुम्ही जर मैत्री करता तर त्याचा तुम्हाला लाभ मिळायला पाहिजे. मग मैत्रीचे काय लाभ मिळतात? तर मैत्रीचे 10 तुम्हाला फळ मिळतील. मैत्री भावना केल्यामुळं पहिलं फळ मिळेल की तुम्हाला सुखानं झोप लागेल. कोणताही तुमच्या चित्तामध्ये विकार येणार नाही, तुम्हाला भय लागणार नाही, तुम्ही दचकत राहणार नाही, तुम्ही उनसणार नाही, तुम्ही अशांत झोपणार नाही, तुम्ही ओरडणार नाही, तुम्ही चिरकणार नाही, तुम्ही भयभीत होणार नाही, तुम्ही उद्विग्न होणार नाही. तुम्ही या करवटावून त्या करवटावून उतारणाचा आडवं आणि पूर्ण डावीकडे उजवीकडे असं माझा लोटांगण घालणार नाही. शांत तुम्हाला झोप लागेल. हे पहिलं फळ आहे. आणि दुसरं फळ आहे की तुम्ही जर मैत्री केली बरोबर तर तुम्हाला कोणतंही वाईट स्वप्न पडणार नाही. जे लोक लवकर झोपतात खाऊन पिऊन तर ते अत्यंत गदर स्वप्न पाहतात, अत्यंत घाणेरडे स्वप्न पाहतात, इतकी विक्षिप्त स्वप्न की त्यांच्या स्वप्नात कधी कधी हे नागच्या नाग दिसतात आणि असे भले मोठे नाग फणाक आलेले दिसल्यामुळं तो माणूस एकदम दचकतो आणि भीतो आणि तो आवाजही करतो. मग हे जागलेले जे लोक असतात महिला म्हणतात ते उठा, काय झालं तुम्हाला, काहून दचकू लागला तुम्ही, काहून अशांत झाला? आणि मग ती उठतात कावरं दिसतात. कधी कधी काही लोकांना भरला मोठा पूर आला आणि त्याच्या सारं शहर आपलं वाहून गेलं आणि आपलं घरही वाहून चाललं असं दिसतं. मग ते घाबरतात लोक. अशा प्रकारे विचित्र स्वप्न, घाण स्वप्न यांच्या झोपेमध्ये त्यांना दिसतात. म्हणून आपल्याला कधीच स्वप्न दिसणार नाही, कोणतं स्वप्न पडणार नाही. आणि तिसरं फळ आहे तुमचं सर्वांसोबत जुळत मैत्रीचं नातं राहील. हे तिसरं फळ आहे. चौथं फळ तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यश मिळत राहील. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यश मिळालं पाहिजे आणि जे तुम्ही ठरवलं त्यामध्ये तुम्हाला प्रावीण्य म्हणजे त्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण हे फलप्राप्ती झाली पाहिजे. ज्या दिशेला तुम्ही गेला त्या दिशेमध्ये सारे तुम्हाला सत्पुरुष तुमच्यावर मंगल मैत्री पाठवतील. यांचं बरं हो, यांचं कल्याण हो, यांना यश मिळो, यांची भरभराट हो, यांचा उत्कर्ष हो. तुम्हाला प्रत्येक सत्पुरुष, त्याला फिरिस्ते म्हणतात किंवा
आपल्याला देवदूत म्हणतो कधी कधी, कधी त्याला आपण कधी वेगळ्या प्रकारचे नाव देतो. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपल्याला जगातला प्रत्येक माणूस हा आशीर्वाद देतो, यांचं बरं हो अशा प्रकारे. आणि सकाळी उठल्या बरोबर तुमचं मन ताजं तवानं टवटवीत, तुम्हाला थकवा नाही, तुम्हाला बोर नाही, उद्विग्न नाही, तुम्ही कुठंच नाराज नाही, तुमचा चेहरा टवटवीत आणि अत्यंत प्रसन्न राहतो. आणि त्यानंतर सर्वात मोठं फळ म्हणजे मरताना आपण सुखानं मरतो, हे त्यातलं फळ आहे. आणि म्हणून मैत्री भावना अत्यंत जाणीवपूर्वक करा व व्यापक रूपामध्ये करा. आपण स्वतः, आपला परिवार, आपलं नगर, आपल्या नगरातले सारे लोक, आणि पूर्व दिशा, पश्चिम दिशेकडले लोक, आणि दक्षिण दिशा, उत्तर दिशा आणि दाही दिशेतले लोक, अशा प्रकारे सर्वांवरती मंगल मैत्री करा की सारे सुखी हो, सारे निरोगी हो, सारे दुःखमुक्त हो, सारे भयमुक्त हो, सारे रोगमुक्त हो, सारे मनुष्य प्राणी निर्गर्वी म्हणून, सारे मनुष्य प्राणी निर्वैरी म्हणून. अशा प्रकारे शील पालनामध्ये हे मैत्रीचं पालन अत्यंत महत्वाचं आहे. भगवंताला जे जे विरोध करत होते तेवढ्या ताकदीने याचे त्यांच्याजवळ श्रावस्ती चेतवनाच्या विहारामध्ये ते जेव्हा याचे तर एवढे ताकदीने याचे. आणि जेव्हा भगवान बुद्धाचं ते ऐकायचे तर एवढे विनम्र होत होते ते की भगवान बुद्धाच्या पायावर ते पाया पडत होते. ज्याने बुद्धाला मारण्यासाठी हत्ती पाठवला, ज्याने बुद्धाला मारण्यासाठी हे मारेकरी पाठवले, ते सारेच्या सारे शरण आहे. आणि जो बुद्धाला मारण्याच्या तयारीमध्ये होता किंवा बुद्धाचं अस्तित्व हे लवकर समाप्त व्हावं आणि त्यांच्या जागेवर मी बसावं असं त्याला वाटायचं. इतकं क्रूर मन त्याचं होतं आणि इतकं त्याचं स्वार्थी मन होतं, एवढं त्याचं गर्विष्ठ मन होतं, एवढं त्याचं अभिमानी मन होतं की या स्वार्थामुळं, या अभिमानामुळं आणि या तृष्णेमुळं तो एवढा वाईट कर्म करायचा माणूस. आणि त्याचं नाव होतं देवदत्त. ते पण भक्ती होतं, पण त्याचं मन भक्तीचं नव्हतं. भक्तीचं मन असायला पाहिजे, जेव्हा तो भक्ती होतो. अशा प्रकारे शेवटी त्यांनी भगवान बुद्धाला निरोप पाठवला की मी आता तुम्हाला माफी मागायला येणार आहे. आता जन्मभर जो बुद्धाला मारायच्या तयारीत असतो तो माफी मागण्यापर्यंत, बुद्धापर्यंत खरंच पोहोचल का सांगत. तर्क जरी छोटा ठेवला तरी बुद्धापर्यंत पोहोचू शकत नव्हता. तरी पण आनंद म्हणायचा की भगवान आता देवदत्त हा जैन टेम्पल पर्यंत आला. भगवान म्हणायचे आनंदा, देवदत्ताला आपल्यापर्यंत पोहोचायला हे फार अशक्यच आहे. आणि मग थोड्यानंतर आनंद पुन्हा म्हणतो भगवान हे बघा आला, आता पूर्वे कल्याण गेट जवळ आला जवळ असं म्हणल्याबरोबर भगवान म्हणायचे आनंदा, आपल्या जवळ पोहोचणं देवदत्ताला आणि शक्य होणारच नाही. आणि असं त्यांनी जर असं वळसा घेतला की लगेच तिथे भगवान बुद्धाच्या चेतवन महावीराच्या समोरच ही सारी पृथ्वी अशी दुभकली आणि त्याच्या देवदत्ताला गडप केलं. असा देवदत्ताचा शेवट आम्हीची नरकामध्ये होतो. म्हणून हा प्रसंग सांगण्याचं एकच कारण की आपण कुणाच्या विरोधात रागानं राहू नये, क्रोधानं राहू नये, द्वेषानं राहू नये, जळकुकलेपणानं राहू नये, जलशी करून राहू नये. तर त्याची फळं अत्यंत वाईट आहे. आणि कधी आपलं मन हे दुसऱ्याच्या विरोधात शेवटपर्यंत द्वेष आणि क्रोध करणार असता कामा नये. हा या धर्मदेशनीचा मुख्य उद्देश. आपण सर्वजण हे शीलाचं पालन करण्याचं काम करत आहोत. शील हे चिलखत आहे. शीलवान मनुष्य जेवढा पक्का आहे तो हिमालयाप्रमाणे असतो. त्याच्यावर किती जरी टीका झाल्या आणि त्या शीलवान माणसाजवळ जर प्रज्ञा असेल तर तो व्यक्ती प्रज्ञाच्या बळावर आणि शिलाच्या बळावर आणि समाधीच्या बळावर
हे लोकांनी किती जरी लोकनिंदा केली, किती जरी आरोप केले, तर त्याच्यावर जरा सुद्धा परिणाम होत नसतो. हे प्रज्ञावंताचं लक्षण आहे. आपण सर्वजण हे लक्षात घेत असताना शील पालन हे एक अत्यंत सुखाचा प्रवास आहे, आनंदाचा प्रवास आहे. आणि तो सर्वांना आनंददायी आहे, सर्वांचं जीवन मंगलमय करणार आहे. आणि म्हणून आपण शील पालन करण्यामध्ये दुसरा गुण वाढवायला पाहिजे. आणि त्याला म्हणतात की आपण सदैव जे दिलं नाही ते कधी घेऊ नये, जे दिलं आहे तेच घ्यावं. म्हणजे लोकांनी दिलेलं आपलं घ्यावं, आपण न दिलेलं घेऊ नये. म्हणजे हे एक प्रकारचं शुद्ध आचरण आहे. ज्याप्रमाणे याला व्यापक रूप देत असताना करुणेचं पालन करावं. म्हणजे आपण जितकी करुणा वाढवतो तेवढं जास्त या शीलाचं पालन होईल. हे करुणेचा अर्थ काय होतो? करुणेचा अर्थ इथं हा होतो की जसं आपल्या घरामध्ये आपण आपल्या नाताला, आपल्या नातीला शाळेमध्ये टाकतो, आणि ती शाळा जी असते ती इंग्रजी असते. तर त्यांना आपण बूट घेतो, सॉक्स घेतो, दप्तर घेतो, आपण त्यांना वॉटर बॅग घेतो, त्याला वही, पेन, पेन्सिल घेतो, लेखन घेतो, आणि सर्व सुविधा आपण पुरवतो की नाही? तसंच आपण आजच्या काळामध्ये आपल्या या तळमळीनं, आपल्या या करुणेनं एखाद्या गरीब मुलाला आपण दत्तक घ्यावं. 5व्या वर्गात घ्या, त्याला दप्तर द्यावं, त्याला वही, पेन, पेन्सिल द्यावं, त्याला वॉटर बॅग द्यावं, त्याला जुते, सॉक्स द्यावं, त्याला एक डब्बा भरून जेवू घालावं, आणि एक डब्बा त्याच्या सोबत द्यावं. अशा प्रकारे शिक्षणाच्या पवित्र कामात एक दत्तक मुलगा गरीबाचा घेऊन आपण त्याचं शैक्षणिक वर्ष 5वीचं पूर्ण होईल असं काम जर केलं, तर मला असं वाटतं निश्चितच ही बुद्धाची करुणा एका गरीब मुलाचं 10वी पर्यंत शिक्षण आपल्याद्वारे पूर्ण होईल अशी मात्र खात्री करता येईल. आणि हाच करुणेचा खरा अर्थ आहे. आणि म्हणून आपण सर्वजण अशा प्रकारे प्रत्येक शोषित, गरीब, दुबळ्या, आर्थिक दृष्ट्या दुबळ्या मुलाला 2 टाइमचं जेवण आणि 1 टाइमचा नाश्ता असं जर पूर्णपणे मदत केली आणि सहकार्य केलं, तर आपल्याद्वारे करुणेचं एक उत्तम कर्म आणि उदाहरण इतरांना मात्र प्रेरित करेल. आणि तुम्हाला समाधान होईल की मी एका गरीब माणसाला दान दिलेलं आहे. आपण सर्वजण आतापर्यंत हे 2 शीलाचे प्रकार अनुभवलेले आहे, आणि हे जगण्याचा प्रयत्न करा. देण्याचं काम करा. तुम्ही जो देत असतो त्याचं भलं आहे, जो देत असतो त्याचं मंगल आहे, आणि जो देत असतो त्याचं देण्यामध्ये सर्वस्व सुआचरण आहे आणि सुशिक्षितपणा आहे. सुशिक्षितपणा हा याच मार्गाने करत असतो तो पूर्ण. आणि म्हणून आपलं दान हे या रूपाने सर्वांना देण्याचं काम करावं. कुणाला आरोग्याला रक्तदान द्यायचं तर रक्तदान द्यावं, कुणाला ऑपरेशनला दान द्यायचं ऑपरेशनला दान द्यावं, कुणाला मात्र पूर्णपणे भोजन दान द्यायचं त्याला भोजन दान द्यावं. भिकूला जर तुम्हाला पालन, त्याचं लालन पालन पोषण कराय, तर त्याला आपल्या विहारात ठेवावं, त्याचं रक्षण करावं, त्याला भोजन दान पुरवावं, त्याला नाश्ता पुरवावं. आणि अशा पद्धतीने शारीरिक आणि मानसिक सुदृढतेसाठी, विकासासाठी देणं हे अत्यंत महत्वाचं मानलेलं आहे. आणि याद्वारे आपली जी पारमिता आहे आणि आपलं जे आचरण आहे हे शीलाचं आचरण असं व्यापक 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 होत राहील. आणि आपलं प्रगल्भशील हे अत्यंत परिशुद्ध होईल, परिपक्व होईल, आणि शुद्धीचा विकास आपल्या जीवनाला सुगतीकडे घेऊन जाईल. म्हणून हे तिसरं शील म्हणजे त्याचा एक गुण आहे की ते म्हणजे समाधानानं राहावं आणि संतुष्टपणे वागावं आणि जागरूक वागावं. म्हणजे व्यभिचारापासून आपल्याला एकदम अलिप्त झाला पाहिजे. कोणताच व्यभिचार हे शीलामध्ये मान्य नाही. शील पालन करणाऱ्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये संतुष्टी ही फार महत्वाची आहे. आणि अशा पद्धतीने शील पालन करणारा व्यक्ती
एक दिवस शिलाच्या बळानं सर्वांना एवढा प्रभावित करतो की त्याचा 40 वर्षाचा इतिहास तयार होतो, त्याचा 50 वर्षाचा इतिहास तयार होतो की हा व्यक्ती शिलवान आहे, याच्या शिलाला डाग नाही. आणि अशा पद्धतीने आपण सर्वजण अहोरात्र या जीवनामध्ये हे काम करण्यावर जोर देत राहावं. हा शिलाचा तिसरा गुण आहे की संतुष्टी वाढवणं, समाधान वाढवणं आणि जागरूक राहणं. अशा पद्धतीने शीलवान व्यक्तीसाठी या गुणाचे अलंकार हे नेहमी धारण केले पाहिजे आणि सुंदर असं जीवन जगलं पाहिजे व संयमानं राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने शिलाच्या वर्णनामध्ये या गुणाचं अत्यंत महान महत्व सांगलेलं आहे. तिसरा गुण झाला. चौथा गुण आहे की सत्य वाढवणं, म्हणजे सत्याचं पालन करणं. जे काय तुम्हाला बोलायचं ते दुसऱ्याला दुःख होईल असं बोलू नका. किती जरी खरं असलं तरी तुम्ही सार्वजनिक बोलू नका, वैयक्तिक बोलू नका, तुम्ही त्याला टाळा. आणि अशा पद्धतीने आपल्या मनाला आणि आपल्या वाणीला एवढं चांगलं बनवा की आपली वाणी मधुर, रसाळ आणि सर्वांना जागवणारी आणि अत्यंत निर्मळ आहे. या वाणीचा प्रभाव सम्मा वाचा म्हणून म्हणजे बुद्धाची वाणी असावी. तुम्ही या कर्मापर्यंत आणि या चरणापर्यंत बुद्ध झाले. सम्मा वाचा म्हणजे सम्यक वाणी तुम्ही बनवली, म्हणजे बुद्धाची वाणी तुम्ही धारण केली. आणि अशा वाणीनं सारं जग जिंकता येतं. गोड वाणी निर्माण करा, जागवणारी वाणी निर्माण करा, सर्वांना जोडणारी वाणी निर्माण करा आणि आपल्या कौशल्याने सर्वांपर्यंत हे चांगले विचार पसरवा. हे या शिलाचं अत्यंत महान असं वर्णन करण्यात आलेलं आहे. दुष्टवाणी, कठोर वाणी आणि दुःख देणारी वाणी, निंदाखोर वाणी, चुगलीची वाणी, चाहणीची वाणी ही गदळ वाणी आहे. ती गुहासारखी आहे. आपण तिचा उच्छेद करत राहा आणि नेहमी नेहमी जीवनामध्ये अशा प्रकारे सम्मा वाचा हे सांभाळून बुद्ध पदाला जावं असं या ठिकाणी या शिलाच्या महान महात्म्यामध्ये म्हणजे वर्णनामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि शेवटची गुणवत्ता आहे ते म्हणजे जागरूक पूर्वक जगा. चालताना जागरूक, बसताना जागरूक, उभं राहताना जागरूक, खाताना जागरूक, झोपताना जागरूक, सदा सर्व काळ तुम्ही चाणाक्ष राहावं, सतर्क राहावं, जागरूक राहावं. यामुळं तुम्ही स्वतःला जपणार आणि इतरांना जपणार. तुम्ही स्वतःला सांभाळणार आणि इतरांना पण सांभाळण्यासाठी तुम्ही जागवत राहणार, सर्वांना सांगत राहणार. आणि म्हणून एक उदाहरण आहे गंगाखेडचं की एका व्यक्तीला जो छंद जुळला होता मद्य पिण्याचा, तो एवढा झाला होता की त्यांनी एक टँकर भर दारू पिली होती. त्यात तो व्यक्ती एवढा आता तो शेवटच्या थराला गेला होता आणि तो आता मृत्यू पावणार. तर त्याचे हात पाय असे थरथर थरथर कापायचे आणि लोक म्हणायच्या धागात. आणि अशा वेळेस आम्ही नेमकं त्याच्या घरी पोहोचलो, कारण त्याच्या गंगाखेडच्या त्या नगरात आम्हाला प्रवचन द्यायचं होतं. आमचा सारा जागृती दौरा होता आणि त्यांच्या दुकानावर पोहोचलो आणि आम्ही त्याला म्हटलं की आम्हाला लाईन घ्यायची आहे, लाईन देता का? तर तो म्हणे तुम्ही कोण? म्हणे म्हटलं आम्ही भंतेजी. तर तुम्ही मला भंतेजी बनवता का? म्हटलं हो बनवतो. म्हटलं पण तुमच्या पोटात जे उड्या मारू लागले त्याला तुम्हाला पाडून दाखवावं लागणार. जोपर्यंत तुम्ही ते पाडून दाखवत नाही आणि डोक्याचं मुंडन करत नाही आणि घरची परमिशन आणत नाही तोपर्यंत तुम्हाला भंतेजी बनवता येणार नाही. आणि त्यांनी खरंच आम्ही सांगलेले सर्व वचन पाळले आणि त्याने पोट खाली केलं त्यांनी आणि डोक्याचं मुंडन केलं शेवटी. आणि त्यांनी परमिशन आणली. त्याच्या पत्नीला पुन्हा विचारण्यात आलं की बा त्याला घेऊन जायचं का? तर पत्नी म्हणाली, त्याची मुलं म्हणाली, मुली म्हणाल्या कायम जाऊन घेऊन जा म्हणे आणि तिकडच त्याला गाडा. अशा प्रकारे बघा लोक पिदाड्या माणसाला
एवढ्या माणसाला वैतागलेली असतात आणि म्हणून प्रत्येक माणसानं आपला दुर्गंध आपल्या घरात आणि आपल्या अंगणात पसरेल असं वागू नये, संयम करावा आणि स्वतःला सावरावं, स्वतःला जिंकावं. आणि आज तो मनुष्य बघा विपස්සनेचा साधक आहे. त्याला विपස්සनेचा आम्ही धडा दिला आणि म्हटलं विपස්සना करत राहा. आणि तो खूप चांगला फोटोग्राफर आहे, पांडुरंग कांबळे म्हणून असं त्याचं नाव आहे. आपण सर्वजण हे लक्षात घ्यावं. आणि अशा पद्धतीने शील हे माणसाला तारून नेतं, शील माणसाला उंच उंच बनवतं. केवळ शीलच माणसाला अनेक धोक्यातून वाचवण्याचं काम करतं. केवळ शीलच माणसाला हे गौरव देतं, इज्जत देतं, सन्मान देतं आणि कीर्ती कायमची वाढवतं. आपल्याकडे असं कोणी बोर्ड दाखवणार येऊ शकत नाही, इतकं शीलाचं महत्व आहे. आजच्या ऑनलाईन बुद्ध टीचिंग मध्ये बौद्ध धर्म परिषदेत हे शीलाचं महत्व सांगून आणखी आपल्या पारमिता आपल्याला वर्णन करायचं राहिलेलं आहे. 2 पारमिता समाप्त होत आहे. पुढील प्रवासामध्ये आपल्याला भेटूया. सर्वांचं मंगल हो. भिक्खू संघाच्या तत्वामध्ये सर्वांना आशीर्वाद देतो. सभेतियो विभजन्तु सब्बरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुः. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.